नमस्कार मित्रांनो, खोलपोल या मराठी चॅनलवर मी ज्ञानेश्वर वाघमारे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, प्रत्येक देशाकडे अशी एक गोष्ट असते जी त्या देशाला इतरांपासून वेगळं बनवते. ती कधी संस्कृती असते, कधी विज्ञान, कधी साधना, कधी शक्ती. पण भारताला महान बनवते ते भारतातील सभ्यता, संस्कृती आणि अध्यात्म. या संस्कृती आणि अध्यात्मामुळे 19 वर्षाचा देवदत्त महेश रेखे भारतात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. तो नाही रील स्टार आहे, नाही तो कोणता सुपरस्टार आहे, नाही कोणता टीव्ही क्रिकेटर आहे आणि नाही कोणता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तरी त्याला देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भारतातील साधू संत आणि बुद्धिजीवी यांच्यामध्ये त्याची चर्चा सुरू आहे. आणि ही चर्चा यामुळे नाही की तो अमीर घराण्यातला आहे, हा सन्मान त्याला याच्यामुळे नाही की त्याच्याकडे कोणती अनोखी डिग्री आहे, त्याने असे काही मोठे काम केले नाही की तो रातोरात रीलवर व्हायरल झाला आहे, त्याने असे काही करून दाखवलं आहे की तो त्या सन्मानामुळे किंवा त्या सन्मानाच्या योग्य आहे. हे त्याने जे काम करून दाखवलं आहे ते काम ना कोणती मशीन, ना कोणता कॅम्प्युटर, ना कोणता AI करू शकतो. त्याने जे करून दाखवलं आहे त्याच विषयावर आपण आज बोलणार आहोत. देवव्रत महेश रेखे कोण आहे आणि कोणता इतिहास घडवला आहे आणि दंडाक्रम पारायण नेमकं काय असतं आणि ते कसे करतात तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. देवव्रत देवमूर्ती महेश रेखे घनपाटी हे मूळचे महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथले आहेत. अवघ्या 19व्या वयात त्यांनी वेदासाठी असे समर्पण दाखवले आहे जे मोठ्या मोठ्या विद्वानांनाही दुर्लभ आहे. देवव्रत सध्या वाराणसी, काशी येथील रामघाटावर असलेल्या वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. ते एका वैदिक परंपरेतील कुटुंबातून येतात. त्यांचे वडील देवब्रह्मर्षी श्री महेश चक्रकांत रेखे स्वतः एक प्रतिष्ठित वैदिक विद्वान आहेत. त्यांनीच देवव्रत यांना कठीण मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा दिली आहे आणि त्यांना मार्गदर्शन केले आहे. कोणतीही पुस्तक न पाहता थांबल्याशिवाय सलग 50 दिवसांपर्यंत हजारो कठीण संस्कृत मंत्राचे शुद्ध उच्चारण करणे आजच्या काळात कोणासाठी अशक्य वाटते, पण एका 19 वर्षाच्या युवकाने ते सातत्यात उतरवले आहे. देवव्रत महेश रेखे यांनी ते साध्य केले आहे ते मागील 200 वर्षात कुणीही करू शकलं नाही. त्यांना या कठीण साधनेने केवळ काशीतील विद्वानच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रभावित केले आहे. दंडाक्रम पारायण साधना म्हणजे काय, ज्याची आज सर्वत्र चर्चा आहे. देवव्रतांची ज्या उपलब्धीला गाठले आहे तिला वैदिक भाषेत दंडक्रम पारायण असे म्हणतात. ही वैदिक पठण करण्याच्या सर्वात कठीण आणि जटिल पद्धतीपैकी एक आहे. हा पाठ शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यदिनी शाखेतील संबंधित आहे आणि यात सुमारे 2000 मंत्रांचा समावेश असतो आणि या पाठासाठी नियम सुद्धा अत्यंत कठोर आहेत. देवव्रतांना कोणतीही ग्रंथ न पाहता कंठस्थ करून पूर्ण शुद्ध उच्चारण आणि स्वर लय यासह हे मंत्र म्हणायचे असतात आणि त्यांनी ते यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. त्यामुळेच त्यांना हा संपूर्ण अनुष्ठान सलग 50 दिवस चालला होता. 2 ऑक्टोबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत एकही अडथळ्याशिवाय देवव्रतांनी ही ऐतिहासिक साधना पूर्ण केली आहे आणि ती एकदम पूर्णपणे पार पाडली आहे. 30 नोव्हेंबर रोजी दंडक्रम पारायणाची पूर्णाहुती झाल्यानंतर त्यांना शृंगेरी शंकराचार्यांनी सन्मान म्हणून सुवर्ण कंगन आणि 1,11,016 रुपये प्रदान केले आहे. त्यांना हे बक्षीस म्हणून त्या स्वरूपात दिले आहे. दंडाक्रम पारायण करता अभिनंदन समितीचे पदाधिकारी चल्ला अन्नपूर्ण प्रसाद, चल्ला सुबाराव, अनिल किंजवडेकर, चंद्रशेखर दंडनी गणपाटी, माधव जनार्दन रटाटे आणि पांडुरंग पुराणिक यांनी सांगितले की देवव्रतांनी दररोज 3.5 ते 4 तास पठण करून हे अनुष्ठान पूर्ण केले आहे. देवव्रत महेश रेखे यांनी उपलब्धी ऐतिहासिक आहे. देवव्रतांच्या या साधनेचा सर्वात मोठा भाग म्हणजे
त्यांच्या मागचा इतिहास. असे मानले जाते की दंडक्रम पारायण हा कठीण स्वरूपातील पारायण गेल्या 200 वर्षात कोणीही पूर्ण केले नव्हते. यापूर्वी जवळपास 200 शतकापूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी ही उपलब्धी साध्य केली होती. आजच्या जटिल युगात जेव्हा मानवी स्मृतीवर तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे, तेव्हा केवळ 19 वर्षाच्या युवकाने हजारो मंत्र कंठस्थ करून ते निर्दोषपणे म्हणणे हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. देवमूर्त्यांच्या या महान साधनेने देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देवव्रत यांचे कौतुक करत लिहिले, 19 वर्षाचे देवव्रत महेश रेखे यांनी जी उपलब्धी साध्य केली आहे ती जाणून मन अत्यंत आनंदित झाले आहे. त्यांचे हे यश आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. काशीचा सांसद म्हणून मला विशेष आनंद झाला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक उपलब्धीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यम दिनी शाखेतील दंडक्रम पारायण हा सलग 50 दिवस अखंड, शुद्ध आणि पूर्ण शिस्तीसह उच्चार करणे हे आपल्या प्राचीन गुरुपरंपरेच्या गौरवाचे पुनर्जीवन आहे. त्यांनी ही साधना वैदिक भारतीय परंपरेच्या शक्तीचे आणि अनुशासनाचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले आहे की हे महत्त्वाचे वैदिक अनुष्ठान पवित्र काशीच्या भूमीवर पूर्ण झाले आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. योगी आदित्यनाथ यांनी देवव्रत रेखे यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या आचार्यांना, सर्व विद्वानांना व महान तपस्वी यांना अभिनंदन केले आहे, कारण की त्यांनी या विधीसाठी आपले योगदान दिले होते आणि ही विधी पूर्ण कडीला लावण्यासाठी आपले सर्वस्व दिलं होतं. पण भारतात जर कोणी काही मोठं केलं तर काही जण त्यामध्ये त्रुटी काढणे, नाव ठेवणे ही त्यांची कामे असतात आणि त्यांनी ती कामे केलेली आहेत. ती म्हणजे अशी की काही जणांचे म्हणणे आले की शिक्षणाचं काय होईल, या मुलाने हे असे केल्याने त्याच्या शिक्षणाचं काय होईल, त्याने कुठे मोठा शोध लावला आहे, त्याने कुठे मोठे कार्य केले आहे, याने थोडे समाजाचा विकास होईल, याचा समाजाला फायदा काय होईल, देशाच्या प्रगतीत काय हातभार लागेल. पण काही असे लोक मूर्खपणाचे प्रश्न करतच असतात आणि हेच लोक जेव्हा मोठ्या किमतीचे तिकीट काढून पॉपकॉर्न घेऊन आयपीएलचे मॅच बघतात तेव्हा हा विचार नाही करणार की मॅचमुळे काय भेटेल. खिलाडी रन बनवतात किंवा मॅच जिंकतात तर याने काय फायदा होईल, याने कोणत्या शेतकऱ्याला कोणता फायदा होईल किंवा देशाला कोणता फायदा होईल याचा विचार ते कधीच नाही करणार. किंवा एखादा शो किंवा मूवी कॉन्सर्ट बघतात तेव्हा हा विचार येत नाही की शो मूवीने देशाचा कोणता विकास होईल, मनोरंजनामध्ये कोणता देशाचा विकास होईल. पण त्यांना याच्यामध्ये देशाचा विकास दिसतो. पण जेव्हा भारताची संस्कृती, सभ्यता, परंपरा आणि अध्यात्म या गोष्टी आल्या की यांना तर्क दिसतो. पण हा कधीच विचार करणार नाही की दुसरे देश त्यांची संस्कृती, परंपरा, भाषा जपतात आणि त्यावर गर्व करतात. तुम्ही बघा, अनेक देश, चायनीज असो किंवा जपान, कोरिया, तुर्की, हे देश आपल्या आपल्या भाषावर, आपल्या आपल्या संस्कृतीवर, आपल्या आपल्या पर्यटन लोकांना दाखवून त्याच्यावर गर्व करून लोकांना सांगतात आणि त्याच्यापासून करोडो रुपये कमवतात. पण भारतातील लोकांना आपली सभ्यता, संस्कृती, परंपरा ही खूप जुनी आहे असं वाटतं. पण त्यात आपली चुकी आहे, कारण आपली भाषा बोलताना, आपली कपडे घालताना आपल्याला लाज वाटते. आज आपण महाराष्ट्रामध्ये राहतो पण आपल्याला लुगडं आणि धोतर नेसलेली स्त्री आणि पुरुष फक्त गावाकडेच बघायला भेटतात आणि ती ही शेवटचीच पिढी असेल. त्यानंतर आपल्याला हे फक्त येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला हे धोतर आणि लुगडं बघण्यासाठी फोटोज बघावे लागतील. पण देवव्रत महेश रेखेने आपल्या 200 वर्ष जुनी गुरुशिष्य परंपराची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे आज भारत देश आणि देशाची संस्कृती टिकली आहे, ती म्हणजे शिष्य परंपरा. गुरु शिष्य परंपरा, गुरुने शिष्याकडे ज्ञान द्यायचे आणि तेच शिष्य गुरु होऊन परत शिष्यांकडे द्यायचे, असे लिखित न राहता स्मृती ध्यानात ठेवून ती पुढे स्थलांतरित करायची. पण मित्रांनो, ही देवव्रत यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की भारताची संस्कृती हजारो वर्षापासून चालत आलेली आहे आणि ती अशीच चालू राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.